नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर सिडकोची जी 2025ची जी लॉटरी आहे ती निघालेली आहे, जाहीर झालेली आहे. तर त्याचा ऑलरेडी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, इंट्रो व्हिडिओ. ठीक आहे. आता त्याची माहिती पुस्तिका वगैरे आलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण डिटेल माहिती घेणार आहोत की त्या घरं कुठे आहेत, तर त्यांची किंमत किती आहे, त्याचे प्राइजेस काय आहेत आणि काय अटी असणार आहेत या लॉटरीसाठी. ठीक आहे. तर संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत सिडको लॉटरी 2025 याची. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. आता सर्वात आधी ही माहिती पुस्तिका आहे, याचं मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देतो, म्हणजे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि पुन्हा मी तुम्हाला वेबसाईटचं सुद्धा नाव देतो की तिथून तुम्हाला जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. ठीक आहे. तर ऑफिशियल वेबसाईट जी आहे ती ही आहे, एक सेकंड, ही वेबसाईट आहे sidco.fcfs.sidco.india.com. ठीक आहे. तर तुम्हाला आधी या वेबसाईटवरती जायचं आहे. माझ्या इकडे ही वेबसाईट चालत नाही आहे काही कारणांमुळे. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला रजिस्टर करून मग तुम्हाला जो तुमचा प्रेफर्ड स्कीम कोड आहे त्याच्यासाठी अप्लाय करायचा आहे. ठीक आहे. आणि या वेबसाईटमध्ये गेल्यावर क्विक लिंक्स म्हणून एक तुम्हाला ऑप्शन दिसेल लेफ्ट साईडला, तिथे जाऊन तुम्हाला हे बुकलेट भेटेल. हे माहिती पुस्तिका जी आहे तिथून तुम्हाला डाउनलोड करायची आहे. ठीक आहे. तर मी डिस्क्रिप्शन देतो तुम्हाला वेबसाईटची, म्हणजे वेबसाईटची लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि प्लस हे PDF सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊनही तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकता. ठीक आहे. तर चला आता मग या लॉटरीबद्दल आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया. ठीक आहे. तर ही जी लॉटरी आहे ती 4,500 घरांसाठी आहे. टोटल 4,508 फ्लॅट्स इथे अवेलेबल केलेले आहेत म्हाडाने. 5 लोकेशन्स आहेत प्राईम: तळोजा, द्रोणागिरी, घनसोली, खारघर आणि कळंबोळी. ठीक आहे. आणि 2 कॅटेगरीसाठी फ्लॅट्स अवेलेबल आहेत, EWS आणि LIG. ठीक आहे. EWS नाही, LIG साठी जवळजवळ 3,393 घरं आहेत आणि EWS साठी 1,115 घरं आहेत टोटल. ठीक आहे. तर यावेळी LIG कॅटेगरीसाठी जास्त फ्लॅट्स सिडकोने इथे अवेलेबल केलेले आहेत. ही ऑफिशियल वेबसाईट आहे त्याची, सिडको, जसं मी सांगितलं fcfs.sidcoindia.com. इथे रजिस्टर करून तुम्हाला अप्लाय करायचं आहे. ही फर्स्ट कम फर्स्ट बेसिसची लॉटरी आहे. ठीक आहे. तर याची प्रोसेस अशी असणार आहे की तुम्हाला वेबसाईटवर जाऊन अप्लाय करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला सगळे कागदपत्र रेडी ठेवायचे आहेत, त्याची सगळी व्हेरिफिकेशन होणार आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला बोलवून या घरांचं तुम्हाला पोझिशन दिलं जाईल. ही सगळी घरं जी आहेत ही रेडी टू मूव्ह आहेत. थोडंसं टाईमलाईन जाणून घेऊ. ही 22 तारखेला ही लॉटरी जाहीर झालेली आहे दुपारी 4 वाजता आणि 1 महिन्याचा कालावधी आहे. तुमच्याकडे टोटल 28 सॉरी 1 महिन्याचा तुमच्या जवळजवळ कालावधी आहे. 28 डिसेंबरपर्यंत याची लॉटरीपर्यंतची ही मुदत असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ही सगळी माहिती आहे, जसं मी सांगितलं तुम्हाला, EWS, LIG. आता आपण एक एक डिटेलमध्ये बघून घेऊ. ठीक आहे. एक सेकंड. जसं इथे आता कलर आपण दुसरा घेऊया. आता ही सेकंड, पहिलं जे आहे संकेत क्रमांक आहे, म्हणजे पहिलं द्रोणागिरीमध्ये काही त्यांनी दिलेले आहेत, जसं सेक्टर 11 प्लॉट नंबर 1 द्रोणागिरी. इथे EWSचे 22 फ्लॅट्स आहेत, LIGचे 110 फ्लॅट्स आहेत. ठीक आहे. आणि याचं जे क्षेत्रफळ आहे ते EWSचं आहे 25.81 आणि LIGचं आहे 29.82 आणि याची प्राईज आहे 22 लाख आणि LIGसाठी आहे 30 lakhs. ठीक आहे. तर तुम्ही टोटल ओव्हरऑल जर बघितलं, EWS कॅटेगरीसाठी मिनिमम जी फ्लॅटची प्राईज आहे ती आहे 21,71,000 आहे आणि मॅक्झिमम जी प्राईज असणार आहे ती आहे 26.5 लाख. ठीक आहे. तर EWSसाठी 21 लाख ते 26 लाखची किंमत ही रेंज त्यांनी ठेवलेली आहे. तेच LIGसाठी जर तुम्ही बघाल तर 30 lakhs त्यांनी ठेवलेली आहे मिनिमम आणि मॅक्झिमम त्यांनी ठेवलेली आहे 37 lakhs. ठीक आहे. तर 30 to 37 lakhs आहे
LIGसाठी असणार आहे. ठीक आहे, तर आपण इथे येऊया इन डिटेलमध्ये. ठीक आहे, ही जी घरांची सदनिका आहे त्याच्याबद्दल थोडीशी आपण अटी जाणून घेऊ. ठीक आहे, तर थोडे स्टँडर्ड यांनी टर्म्स अँड कंडिशन ठेवलेले आहेत. म्हणजे जो अर्जदार आहे त्याचं वय हे 18पेक्षा जास्त पाहिजे, 15 वर्षापेक्षा जास्त त्याचं महाराष्ट्रामध्ये वास्तव्य पाहिजे, आणि त्याच्यासाठी तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेटची गरज आहे. ठीक आहे, तुम्ही अर्ज एका व्यक्ती किंवा संयुक्त नावाने सुद्धा करता येईल. ठीक आहे, संयुक्त अर्जांमध्ये सह अर्जदार हा केवळ पती पत्नी असू शकेल. म्हणजे तुम्ही जर मॅरिड असाल तर हजबंड आणि वाईफ एकत्रच तुम्ही करू शकता हा अर्ज. ठीक आहे, त्याच्यानंतर भारतामध्ये तुमचं कुठेही पक्क घर नसावं. तुमचं जे उत्पन्न आहे वार्षिक उत्पन्न ते 6 लाखपर्यंत असावं. ठीक आहे, आता हे वार्षिक उत्पन्न 2024 आणि 25. ठीक आहे, तर हे फिनान्शियल इयर त्यांनी कन्सिडर केलेलं आहे, इकडे लक्षात द्या. म्हणजे 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025. ठीक आहे, तर या कालावधीचं त्यांना उत्पन्न लागणार आहे आणि ते 6 लाखपर्यंत मर्यादा त्यांनी दिलेली आहे. त्याच्यानंतर हां, म्हणजे 5 वर्षापर्यंत तुम्ही हे जर तुम्हाला घर मिळालं उद्या, तर तुम्ही 5 वर्षापर्यंत ते कुठेही तुम्ही विकू वगैरे शकत नाही. त्याच्यानंतर तुमचे कास्ट सर्टिफिकेट असेल तर तिकडे कास्ट सर्टिफिकेट ज्या ज्या वर्गातून तुम्ही असाल त्याचं तुम्हाला लागणार आहे कास्ट सर्टिफिकेट. प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत हे EWS कॅटेगरीसाठी जवळजवळ 2.5 लाखाचं तुम्हाला बेनिफिट सबसिडी मिळणार आहे. केंद्र शासनाकडून 1.5 लाख आणि राज्य शासनाकडून 1 लाख असं 2.5 लाखाचं तुम्हाला ही सबसिडी मिळणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हां, अनामत रक्कम किती असणार आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे. EWS साठी त्याने अनामत रक्कम ठेवलेली आहे 75,000 आणि LIGसाठी ठेवलेली आहे 1.5 लाख. ठीक आहे, आता इथे ना एवढी मोठी फालतूगिरी केली आहे लोकांनी. म्हणजे एवढी रक्कम ठेवण्यात काही अर्थ नाही आहे. म्हणजे 1.5 लाख रुपये म्हणजे झाले काय? ठीक आहे, हे आणि इतका जमीन आसमानचा फरक आहे दोघांमध्ये, EWS आणि LIGमध्ये. ठीक आहे, आणि कार्पेटमध्ये तर काहीच फरक नाही आहे. ठीक आहे, पण हे अनामत रकममध्ये एवढा फरक आहे. मला असं वाटतं की ह्याच्यावर सिडको आणि म्हाडाने नक्कीच विचार केला पाहिजे. ही जी अनामत रक्कम आहे ही 50,000च्या वर ठेवायलाच नाही पाहिजे कुठे पण. ठीक आहे, पण असो, आता हे दिलेलं आहे EWS साठी 75,000 आणि LIGसाठी 1.5 लाख रुपये. ठीक आहे, आणि ही वेबसाईट आहे, या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला रजिस्टर करून हे करायचं आहे. कागदपत्र कुठले कुठले लागणार आहेत? आधार कार्ड लागणार आहे, स्वतःचं आणि वाईफचं पॅन कार्ड लागणार आहे. डिजी लॉकरवर सगळी कागदपत्र असणं गरजेचं आहे. उत्पन्नाचा दाखला 24-25 म्हणजे 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025. ठीक आहे, त्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट, जात प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. जर तुम्ही युनिक डिसेबिलिटी असाल त्याचं कार्ड. मग बाकी ज्या पण कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल, म्हणजे माजी सैनिक असाल, पत्रकार असाल, तर त्याचं तुम्हाला एक प्रूफ लागणार आहे. ठीक आहे, नंतर या सगळ्या अटी आहेत त्या मोस्टली बँके रिलेटेड आहेत. ठीक आहे, तर त्या एकदा तुम्ही वाचून घ्या. बाकी हो, बाकी काय हे नाही आहे. आता आपण हे बघून घेऊ की इथे फ्लॅट्सबद्दल थोडंसं माहिती घेऊया आपण. चला. हां, द्रोणागिरीमध्ये सेक्टर 11 प्लॉट नंबर 1 द्रोणागिरीमध्ये EWSचे 22 फ्लॅट्स आहेत, LIGचे 110 फ्लॅट्स आहेत आणि कार्पेट आहे 25 आणि इथे 29. ठीक आहे, आणि EWSची किंमत आहे 22 लाख आणि LIGची आहे 30 लाख. ठीक आहे, एक सेकंड. आता हा जो कार्पेट आहे ना 25.81 तो आहे 278चा कार्पेट. ठीक आहे, आणि हा जो कार्पेट आहे LIGचा 320, म्हणजे 280 आणि 280 पकडा तुम्ही. हा 280 आणि 320चा कार्पेट आहे. ठीक आहे, तर कार्पेट खूपच कमी आहे आणि तर थोडंसं प्राईस पण 30 लॅक्स मला थोडीशी हे वाटते. म्हणजे बघून घ्या लोकेशन वाईज त्या एरियामध्ये प्रायव्हेट बिल्डरकडे किती प्राईस चालू आहे हे आपण ॲनालिसिस करणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, पण कार्पेट खूपच कमी दिलेलं आहे. म्हणजे त्यात सिडकोचे फ्लॅट्स तसेच असतात, ते ऑलरेडी बांधलेले आहेत आणि हे सगळे रेडी टू मूव्ह आहेत, त्याच्यामध्ये आता काय करता येत नाही. ठीक आहे, तर पुन्हा एकदा सांगतो, EWSचा जो कार्पेट असणार आहे तो 277 आहे आणि LIGचा जो कार्पेट आहे तो 320, म्हणजे एक 50चा डिफरन्स आहे दोघांमध्ये. ठीक आहे, पण प्राईसचं काहीतरीच डिफरन्स आहे. इथे 22 लाख आहे, इथे 30 लॅक्स आहे. ठीक आहे, असो.
त्याच्यानंतर मग सेक्टर 12 प्लॉट नंबर 63 द्रोणागिरी, इथे पण EWSचे 19 फ्लॅट आहेत, LIGचे 131. इथे पण सेम कार्पेट 22 आणि 30 त्याचं प्राईस आहे. त्याच्यानंतर पुन्हा इकडे सेक्टर 12 द्रोणागिरीमध्ये EWSचे 17 फ्लॅट आहेत, तर LIGचे 131 आहेत. ठीक आहे. तळोजावरती आपण येऊया. खारघरचं बघून घेऊ आधी. खारघर जे आहे सेक्टर 40 प्लॉट नंबर 1 खारघर, इकडे EWSचे 20 फ्लॅट आहेत आणि LIGचे 111 फ्लॅट आहेत आणि इथे किंमत दिलेली आहे 26 आणि 37 लाख. त्याच्यानंतर कळंबोळीमध्ये इकडे EWSसाठी 2 फ्लॅट आहेत आणि LIGसाठी 22. इकडे पण त्याची प्राईस दिलेली आहे 26 आणि 37 लाख. घनसोलीमध्ये EWSसाठी एकही फ्लॅट नाही आहे, LIGसाठी 2 फ्लॅट आहेत आणि त्याची किंमत आहे 36 लॅक्स. ठीक आहे. त्या घनसोलीचं तरी प्राईस मी अग्री करेल. घनसोली, खारघर, ठीक आहे, आणि कळंबोळी इकडे जे यांनी प्राइजेस दिलेले आहेत ना, ते थोडेफार तरी मी सांगेल की ठीक आहे. पण बाकी ठिकाणी जे यांनी प्राइजेस लावलेले आहेत, तर तळोजामध्ये स्पेसिफिकली जिकडे डिमांड एवढी नाही आहे, इन्फ्रास्ट्रक्चर नाही आणि तिथे बरेच अजून पण इश्यूज आहेत लिव्हिंग, त्या ठिकाणी प्राइजेस हे न पटण्यासारखे मला वाटले. हे माझं वैयक्तिक मत आहे. तुम्ही प्लीज थोडंसं रिसर्च करा. प्रायव्हेट बिल्डर्स, त्या एरियामध्ये प्रायव्हेट बिल्डर्सचे काय रेट चालू आहेत हे नक्की फाइंड आउट करा त्या कार्पेटमध्ये आणि त्याच्यानंतरच अप्लाय करा. त्याच्यानंतर कास्ट वाईज आपण बघून घेणार आहोत कसं बायफर्केशन असणार आहे फ्लॅट्सचं. हे आहे इकडे. ठीक आहे. तर तुम्ही इथे बघू शकता फिजिकल हँडिकॅप, SC ST NT, ठीक आहे, एक्स कॅटेगरी, जनरल पब्लिक, ठीक आहे, असं एवढं सगळं त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे हे सगळं EWS कॅटेगरीसाठी आहे. तर EWS कॅटेगरीसाठी 1115 फ्लॅट आहेत. त्यातले अर्धे फ्लॅट्स आहेत ते जनरल कॅटेगरीसाठी आहेत आणि बाकीचे सगळे रिझर्व कॅटेगरीसाठी आहेत. ठीक आहे. SC सेकंड हायेस्ट SC त्यांनी रिझर्व केलेले आहेत 116 आणि त्याच्यानंतर ST 64 आणि मग बाकी सगळ्या कॅटेगरीसाठी पण दिलेले आहेत. ठीक आहे. माथाडी कामगाराचे, हे माथाडी कामगार. ठीक आहे. त्याच्यानंतर हे आहे LIGसाठी. जसं LIGसाठी 3,393 फ्लॅट्स आहेत. त्यातले 2,000 फ्लॅट्स हे जनरल पब्लिकसाठी आहे आणि बाकी सगळे रिझर्व कॅटेगरीसाठी आहेत. तर सर्वात जास्त फ्लॅट जनरल कॅटेगरीसाठी, त्याच्यानंतर SC, मग ST आणि त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त लोकांसाठी आणि त्याच्यानंतर माथाडी कामगारांनी असं सगळं आहे. ठीक आहे. तर हे पण तुम्ही सगळं बघून घ्या. तुमची जी कास्ट आहे त्यानुसार तुम्ही कुठे कुठे अप्लाय करू शकता ते आहे. ठीक आहे. मी एक तुम्हाला वेगळे ॲनालिसिस करून देईल की तुम्हाला कास्ट वाईज तुमच्यासाठी कुठले लोकेशन्स ॲप्लिकेबल आहेत. ठीक आहे. ते तुम्हाला इथे पण दिसतील म्हणजे. ओके. तर त्यानुसार तुम्ही मग अप्लाय करा. ठीक आहे. आता कुठल्या लोकेशनला तुम्ही प्राधान्य दिलं पाहिजे ना, हे मी एक आत्ताच तुम्हाला सांगून टाकतो कारण की आपल्याला त्याची कल्पना आहे. ठीक आहे. तर घनसोली हे प्राईम लोकेशन नेहमीच राहिलेलं आहे, पण इथे फक्त 2च फ्लॅट आहेत. तरीसुद्धा मला वाटतं प्रयत्न करायला हरकत नाही आहे कारण की लॉटरी आहे, शेवटी लक बेस्डच आहे. ठीक आहे. सेकंड तुम्ही प्रेफरन्स खारघरला देऊ शकता. फर्स्ट प्रेफरन्स घनसोली, सेकंड प्रेफरन्स खारघर. आता मी ओव्हरऑल सांगतो, EWS असो किंवा LIG. सेकंड प्रेफरन्स खारघरला द्या तुम्ही, ते सुद्धा एक प्राईम लोकेशन आहे खारघर. ठीक आहे. थर्ड तुम्ही कळंबोळी, त्याच्यानंतर मग उरलेले द्रोणागिरी आणि तळोजामधून ते तुमच्यावर मी सोडून देईल. ठीक आहे. पण पहिलं घनसोली, सेकंड खारघर, थर्ड कळंबोळी. ठीक आहे. या लोकेशन्सला पहिलं टार्गेट करा आणि बाकीच्या लोकेशन्स तळोजा आणि द्रोणागिरी हे मी तुमच्यावर सोडून देईल. पण माझे टॉप 3 लोकेशन्स हेच असणार आहेत. खूप सोपं आहे हे आयडेंटिफाय करणं. तर मित्रांनो, ही सगळी माहिती होती. थोडी पटापट फास्ट होता हा व्हिडिओ, पण तुमच्यापर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं होतं. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपण अजून थोडं डिटेल ॲनालिसिस करू याच्यामध्ये. ठीक आहे. चला, धन्यवाद.